प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झालाय। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालंय। गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रूपांजली विनायक माळेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे सारस्ते ग्रामपंचायतीने RR आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रथम सुंदर गाव पुरस्काराचा बहुमान मिळवलाय। या ग्रामपंचायतीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे। संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जो काही काळापूर्वी जे अभियान सुरू केलं होतं आणि त्या अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे की सर्वांना सोबत घेऊन चला, म्हणजे लिव्ह नो वन बिहाइंड, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांनाही आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे। आणि याची सुरुवात भारतामध्ये 2016 मध्ये झाली होती आणि आता सध्या 2025 मध्ये हे आमच्यापर्यंत पोहोचलं आहे। आणि आमचं जे सारस्ते गाव आहे त्याची निवड ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेसाठी करण्यात आलेली आहे। तर मी आमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच शिक्षक, अंगणवाडी ताई तसेच आमच्या उपकेंद्रामधील डॉक्टर्स, नर्सेस व यांच्या वतीने मी असं सांगते की आम्ही नक्कीच ह्या योजनेमध्ये यशस्वीरित्या सहभागी होऊ। त्याचप्रमाणे सारस्ते ह्या गावाला आताच RR पाटील आबा हा सुंदर गाव हा पुरस्कार तालुका पातळीवर जाहीर झालेला आहे। याबद्दलही मी सारस्ते ग्रामपंचायतीचे मनापासून अभिनंदन करते। लोकसहभागातनं हे जे मुख्यमंत्री पंचायत राज योजना हे जे चळवळ आहे ती त्याचा मुख्य उद्देश हा लोकसहभाग आहे आणि त्याच्यासाठी आमच्या गावातनं 100% हा लोकसहभाग मिळेल याची मी शाश्वती देते। याची मी सगळ्या गावकऱ्यांना आवाहन करते। धन्यवाद। 17 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानात आज आमच्या ग्रामपंचायत सारस्त्याने पूर्ण जोशपूर्ण याच्यात सुरुवात केलेली आहे। आजपासून पूर्ण पुढच्या 100 दिवसामध्ये तालुका पातळीवर नव्हे तर जिल्हा पातळीवर नव्हे तर विभाग पातळीवर, राज्य पातळीवर जाण्याचा आमचा मानस आहे। त्यातून गावाचं आज सूक्ष्म नियोजनासाठी आमची पहिली ग्रामसभा घेण्यात आली होती आणि याच्यामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आमच्या मार्गदर्शिका रूपांजली ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानाला आज सुरुवात केलेली आहे आणि या अभियानात आम्ही 100% सहभागी होऊन 100% यशस्वी होऊ या ग्रामपंचायतच्या वतीने मी ग्वाही देतो। झालेल्या मुख्यमंत्री सहायता अभियानामध्ये आज पहिलीच आमची 17 सप्टेंबर ही ग्रामसभा एक गावातील आमच्या नागरिकांनी एक चांगल्या प्रकारे आम्हाला इथं सहभाग नोंदवला आणि इथून पुढे आजपासून आम्ही ह्या चळवळीला एक 100% सुरुवात केलेली आहे। आणि आताच मागे आम्हाला RR बाबा जो पुरस्कार जो प्राप्त झाला, सुंदरगाव पुरस्कार जो सारस्ते गावाला प्राप्त झाला, त्या पुरस्काराचं खरं संपूर्ण गावाने ह्या
एक चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून तो पुरस्कार प्राप्त झाला. इथून पुढे ह्या अभियानामध्ये आम्ही चांगला सहभाग नोंदवून गावाला एकत्र घेऊन आम्ही एक चांगल्या प्रकारे काम करणार आहे. आणि ह्या पण अभियानामध्ये आम्ही तालुका पातळीवर नव्हे तर जिल्हा पातळीवर आमचं नाव, गावाचं, सारस्ते गावाचं नाव पुढे घेऊन जाऊ. आज आमच्या गावात मुख्यमंत्री समृद्ध अभियान चालू झालेलं आहे. आजपासून 100 दिवसाचं अभियान आहे. आम्ही हे अभियान 100 दिवसात पूर्ण करू आणि जिल्ह्यात 1 नंबर आणू असे मी बोलतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.